प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव स्कॅम्स अँड रिॲलिटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्हाला प्रशासनातील घोटाळ्यांसंदर्भात वेगवेगळी माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली असणारे सबस्क्राईब बटन दाबा, बाजूचे घंटेचे बटन दाबा आणि ऑलवर दाबा, म्हणजे नियमित नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. आजचा विषय आहे, एका आदर्श शाळेमधील मुख्याध्यापकाने एका शिक्षिकेला त्रास दिला. मुद्दाम त्या शिक्षिकेच्या हजेरीपटावर सही केली नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये असे प्रकार होत असतात आणि ती शाळा सुद्धा आदर्श आहे. त्या आदर्श शाळेमध्येच असा प्रकार घडलेला आहे आणि तो प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता, परंतु आज दुपारी त्या मुख्याध्यापकाला रंगेहात ताब्यात घेण्यात आलेला आहे, रंगेहात पकडण्यात आलेला आहे. तर नक्की प्रकार काय होता ते बघूया. हा जो मुख्याध्यापक होता त्याच्या शाळेमध्ये एक शिक्षिका होती, उपशिक्षिका, आणि त्या उपशिक्षिकेने या मुख्याध्यापकाला नकार दिला होता आणि त्यामुळे मी तुझ्या हजेरीपट जे काही मस्टर असतं हजेरीचं त्याच्यावर सह्या करणार नाही असं म्हणत होता. जर मला पैसे दिले तरच मी हजेरीपटावर सही करेन असं या मुख्याध्यापकाने सांगितलं होतं. या मुख्याध्यापकाचं नाव होतं प्रदीप पुंडलिक परदेशी. तर ही घटना झालेली आहे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाच्या आदर्श हायस्कूलमध्ये. शाळेमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आर्थिक खर्च आला होता. तो खर्च मी केला आहे आणि सर्व शिक्षकांनी मला पैसे द्यावेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, अशी या मुख्याध्यापकाची मागणी होती. त्यासाठी काही दिवसांपूर्वी शाळेमध्येच मीटिंग ठेवण्यात आलेली होती. त्या मीटिंगमध्ये या मुख्याध्यापक जो आहे प्रदीप पुंडलिक परदेशी या मुख्याध्यापकाने सांगितलं होतं की जे शिक्षक असतील त्याने प्रत्येकी 1000 रुपये मला द्यावेत आणि जे शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांनी प्रत्येकी 800 रुपये द्यावेत. मग मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे इतर शिक्षकांनी पैसे दिले, पण एक जी उपशिक्षिका होती त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यामुळे या परदेशी मुख्याध्यापकांनी सांगितलं की जर पैसे दिले नाहीत, म्हणजे जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत मी तुमच्या हजेरी पुस्तकावर सही करणार नाही, जेणेकरून तुम्ही शाळेत आलात की नाहीत माझी सही नसल्यावर पगार मिळणार नाही, असा उद्देश असावा कदाचित. मग लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर या मुख्याध्यापकाला रंगेहात कसं पकडावं यासाठी विभागातील कर्मचारी अधिकारी विचार करू लागले आणि आज मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी सापळा रचण्यात आला. त्यानुसार या परदेशी मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आला. तर हा जो सापळा रचला होता हा ACBचे उप अधीक्षक धुळे विभागाचे अभिषेक पाटील, PI हेमंत बंडाळे, मंजित सिंग चौहान, रुपाली खांडवी, तसेच या पथकामध्ये होते राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला आणि सुधीर मोरे. या सर्वांनी हातभार लावला या कारवाईसाठी. मागे आपण जवळपास 2 महिन्यापूर्वी डिसेंबर की जानेवारीमध्ये बघितलं होतं की धुळे जिल्ह्यामध्येच कळसे म्हणून गाव आहे, सिंदखेडा तालुक्यामध्ये गाव आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने सुद्धा हाच प्रकार केला होता. लाचेची मागणी केलेली होती आणि तिला सुद्धा यांनी रंगेहात पकडण्यात आलं होतं. त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ तयार केला होता. जवळपास 1, 2, 3 मिनिटाचा तो व्हिडिओ असेल.
तर असे प्रकार नेहमीच होत असतात. आणि या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की या मुख्याध्यापकांना या पैसे का गोळा करावे लागतात, लाचेची रक्कम का मागितली जाते. आता हा जो धुळे तालुका आहे तेथील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी आहे सुरेखा देवरे. ही जी सुरेखाबाई आहे हिने वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांनी पैसे गोळा करून आणावेत असा कदाचित शिक्षकांना दम दिला असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी प्रत्यक्ष सुरेखाबाईंना फोन पण केला होता एकदा. आणि ही जी गट शिक्षणाधिकारी आहे या बाईंनी अनेक शिक्षकांना जणू काही पैसे गोळा करण्याचा मुभा दिलेली असंही म्हणावं लागेल. म्हणजे दोन्ही शक्यता याच्यामध्ये असू शकतात. एकतर मुख्याध्यापक आणि शिक्षक त्यांच्या मर्जीने पैसे गोळा करत आहेत, किंवा या सुरेखाबाई देवरेने मुद्दाम त्यांना सांगितलेलं आहे. आणि यांच्या आधी धुळे जिल्ह्याचा जो शिक्षणाधिकारी होता प्रभारी, अकलाडे भाऊसाहेब असं काहीतरी नाव आहे त्या माणसाचं, आणि तिथला मुख्य कार्यकारी अधिकारी जो होता शुभम गुप्ता, या माणसाच्या, आता अकलाडे भाऊसाहेब बद्दल काय बोलावं, या अकलाडे जो प्रभारी होता बांधकामातून आलेला, हा जो अधिकारी होता एवढा उद्धट आणि उर्मट याचा होता की या लोकांबद्दल तक्रार सुद्धा झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला आहे सिंदखेडा तालुक्यातील, एक गाव आहे तापी किनाऱ्यावर, तेथील एका महिलेने या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली होती. कारण हे जो आकलाडे आणि तो शुभम गुप्ता जो मुख्य कार्यकारी अधिकारी, मला वैयक्तिक या दोघांचा खूप वाईट अनुभव आलेला आहे. या माणसांनी एवढा म्हणजे वाईट प्रकार, आता व्हिडिओमध्ये बोलू नये, एवढा वाईट प्रकार केलेला होता. अक्षरशः त्रास, म्हणजे कसा त्रास द्यावा लोकांना. शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र मानलं जातं, या लोकांनी कर्मचाऱ्यांना त्रास दिला, लोकांना त्रास दिला, सर्वसामान्य जनतेला त्रास दिला. शेवटी जिल्हा परिषदेमध्ये या शुभम गुप्ता विरोधात अविश्वास ठराव आणला गेला. आणि त्याने अनियमित बदल्या पण केल्या होत्या. म्हणजे शिक्षण विभागामध्ये पूर्ण घाण करून टाकली होती या दोघांनी. आणि नुकतीच म्हणजे मागच्या रविवारी, आज मंगळवार, मागच्या रविवारी या शुभम गुप्ताच्या बंगल्यामध्ये पार्टी रंगली होती. पार्टी, तेथील कर्मचारी आत बाहेर करत होते. म्हणजे एजंट सुद्धा, शिक्षण क्षेत्रात एजंटगिरीच भरपूर भरपूर प्रमाणात चालते. कोणाच्या बदल्या, कोणाची बढती वगैरे, कोणाची कागद फिरवायची, कोणाची मान्यता द्यायच्या वगैरे. धुळ्यामध्ये सिस्टीम एवढी खराब झाली आहे की ज्यांची पात्रता नाही शिक्षक व्हायची त्यांना सुद्धा शिक्षक बनवून टाकलेलं. त्यांचे जावक क्रमांक, उपजावक क्रमांक, त्याच्या फायली अगदी फिरवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बदल करण्यात आले आहेत. त्या माहिती अंतर्गत कोणी सामाजिक कार्यकर्त्यांनी, सजग नागरिकांनी माहिती मागितली तर हे नालायक अधिकारी देत नाहीत. म्हणजे आजच नाही, हा प्रकार फक्त शुभम गुप्ताचाच काळात झाला नाही, तर वानमती सी म्हणून जी काही अधिकारी होती तिच्या काळात पण थोडाफार प्रकार असा ऐकायला मिळाला होता. खऱ्या खोड्या गोष्टी ज्या असतील ते आमचे जे ज्येष्ठ संपादक आहेत धुळ्याचे, ते व्यवस्थित सांगू शकतात. त्याबद्दल मला जास्त माहिती नाही. आणि बरेच काही राजकीय नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना यातले बऱ्याच गोष्टी माहिती पण आहेत, पण ते सरासरी सांगत नाहीत. मग असे प्रकार होत असतात. आणि शुभम गुप्ताच्या घरी बंगल्यावर रविवारीच पार्टी होती. मग ही पार्टी कशासाठी होती, ही पार्टी कोणी दिली होती, त्यासाठी जळगावकडून काही विशेष लोक आले होते का, धुळे जिल्ह्यातील नक्की कोणत्या एजंटांनी, कोणत्या शिक्षकांनी ही पार्टी आयोजित केलेली होती. बरेच प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. खरं म्हणजे आपल्यासमोर उभे तर म्हणण्यापेक्षा या गोष्टी का झाल्या, कोणी गेल्या, काय केल्या, या सर्व अंतर्गत गोष्टी तिथे स्थानिक जे या शिक्षण क्षेत्रातील जे काही कर्मचारी आणि कार्यरत शिक्षक वगैरे आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत. फक्त आपण असं व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू शकत नाहीत. पण ती पार्टी झाली होती आणि एका वृत्तपत्रामध्ये तशी बातमीसुद्धा छापून आलेली होती. त्याच्यामुळे आपण काही तोंडी बोलतोय किंवा कोणाच्या बदनामी करण्याच्या उद्देशाने बोलतोय असा काहीही प्रकार नाही. पण शुभम गुप्ता आणि भाऊसाहेब अकलाडे हे जे लोक होते प्रभारी शिक्षणाधिकारी, त्यांनी काय घाण केलेली होती, कशी केली असेल हे तर आपल्याला माहीत नाही, पण मला वाईट अनुभव आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करण्यास यांच्यावर जर कोणी धजावत असेल, याचा अर्थ शिपायाकडून त्या महिलेला, आदिवासी महिलेला मारहाण करण्यात आली या शिक्षण विभागातील या कर्मचाऱ्यांनी. शिपायाने म्हणजे तक्रारीमध्ये असं म्हटलं होतं की मारहाण करण्यात आली किंवा हात पिरगळाला वगैरे असं काही म्हटलं आहे त्याच्यामध्ये.
पण एका महिलेला मारहाण केली जाते, वाईट शब्दात बोललं जातं, तू कनिष्ठ जातीची, तू इथं आली वगैरे अशी शब्दात वापरलं जातं. हा जो आकलाडे आहे किंवा पण विद्यार्थ्यांना घेऊन जेव्हा सामाजिक कार्यकर्ते तिथं जातात, की आमच्या शाळेत हे करा, ते करा, तर यांना सुद्धा हा शुभम गुप्ता नीट उत्तरं देत नाही. मला सुद्धा एवढं वाईट बिंदू नामवली घोटाळा काढण्यासंदर्भात आम्ही गेलो होतो. धुळे जिल्हा परिषदमध्ये एवढा बिंदू नामवली घोटाळा आहे, की पूर्ण दाबला गेलाय तो. मनीष पवार म्हणून जे काही शिक्षणाधिकारी आले आहेत त्यांचा सत्कार केला आज. पण आता मनीष पवार आल्यानंतर ही परिस्थिती सुधारते का, हा प्रश्न आहे. आणि ते बघूया आपण सुधारते का नाही सुधारत. नाहीतर मोहन देसलेने काय कारनामे केले होते या संदर्भात आपण एक सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि त्या कारनामेखोर म्हणजे लाचखोर मोहन देसले म्हणून जो शिक्षणाधिकारी होता त्याला बढती मिळाली आहे नाशिकच्या नाशिक विभागांतर्गत बढती मिळालेली आहे. आणि तो माणूस भाषणं करत फिरत होता सर्व विभागात, की कॉप्या करू नका, 10वीच्या पोरांनो तुम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणजे मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतले त्या माणसाने. कोण मार्गदर्शन करतंय? ज्याने स्वतः लाच घेतली, तो मोहन देसले होता. म्हणजे धुळ्यामध्ये नेहमी असेच अधिकारी येतात का, कधी मोहन देसले येईल, कधी आकलाडेला प्रभारी केलं जातं, कधी तो प्रवीण मला जो नंदुरबारला होता तो तो म्हणून होता, एक राहुल म्हणून होता शिक्षणाधिकारी. म्हणजे असेच अधिकारी धुळ्यात का पाठवले जातात, की धुळ्यात गेल्यानंतर, धुळे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर हे चांगले लोक भ्रष्ट होतात का, असाही प्रश्न विचारावा असं वाटतो सर्व काही. आणि या संदर्भात अनेक शिक्षणाधिकाऱ्यांना आयुक्त काय त्यांचं नाव सूरज मांढरे शिक्षण आयुक्त यांनी यांच्यावर कारवाई करावी म्हणून 1-1.5 वर्षापूर्वी पत्र पाठवलं होतं SBला. आणि त्या संदर्भात अजूनही कारवाई झालेली नाही. मग फक्त पत्र पाठवलं, तक्रार केली म्हणून खूप मोठा गाजावाजा झाला. मंत्रालयात अधिवेशनादरम्यान सुद्धा हा विषय उपस्थित केला गेला होता. आणि तरी सुद्धा अजून कारवाई झालेली नाही. मग हे जे भ्रष्ट लोक असतात, जे लोकांना त्रास देतात, ते भ्रष्ट आहेत की नाही तो त्यांचा तो वेगळा प्रश्न आहे. पण जे सर्वसामान्य लोकांना त्रास देणारे अधिकारी असतात, की त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जातो, त्यांना मोक्याच्या जागेवर बदल्या कशा मिळतात, हा मोठा प्रश्न आहे. कोणी गडचिरोलीला गेले की त्याची लगेच नंदुरबारला बदली केली जाते. आणि ज्या जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक शाळा असतात तिथं पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतो, अशाच ठिकाणी या अधिकाऱ्यांची बदली होते. पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये होते. म्हणजे कोण आहे याच्या मागे? मंत्रालयात बसलेला कोणी माणूस आहे का, मोठा अधिकारी आहे का, हा पण प्रश्न सर्वसामान्य लोकांपुढे आहे. खरं म्हणजे सर्वसामान्य लोक या संदर्भात विचार करत नाहीत. आणि जे शिक्षक लोक असतात ते बोलत नाहीत. त्यांना नोकरी जाण्याची भीती असते. त्यांना वाटतं आम्ही खूप आदर्श आहोत. जसा हा आदर्श शाळेचा मुख्याध्यापक 1000-1000 रुपये गोळा करत होता, असे आदर्श त्यांना वाटतं मनातल्या मनात. पण ते किती आदर्श आहेत त्यांनी एकदा मनाला विचारून पाहावं. बरेच शिक्षक चांगलं काम करतात, आपण भलं आपलं काम भलं, ते दुसऱ्याच्या अध्यात्मध्यात पडत नाही. पण या मुख्याध्यापकांना एवढी हाव का सुटते? धुळे जिल्ह्यामध्ये आर्वी नावाचं गाव आहे. या आर्वी नावाच्या गावामध्ये मुख्याध्यापिका प्रमिला भाबळ म्हणून, या प्रमिला भाबळ लोकांकडून लिहून घेतात दाखल्यांवर. लोक शाळा सोडल्याचे दाखले घ्यायला जातात, त्यांच्याकडून लिहून घेतात की मी तुमच्याकडून पैसे घेतले नाही. लोक पण लिहून देतात. तर ही मुख्याध्यापिका त्यांच्याकडून 100-100 रुपये मागते एका दाखल्याचे. प्रमिला भाबळ नाव आहे त्या मुख्याध्यापिकेचं. मग हे पैसे जातात कुठं? हे गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरेला जातात का? सुरेखा देवरेने मला भेटावं एकदा. सुरेखा देवरे नाही भेटत, कारण त्याचा हात कदाचित असेल त्या गोष्टींमध्ये, किंवा तिला पण, त्या बाईला पण वरती द्यावे लागत असतील पैसे. हे कधी मोहन देसले असेल, कधी आकलाडे असेल. आता पवार साहेब काय करतात बघूया. हे काय यांचा कारभार कसा आहे, स्वच्छ आहे की नाही आहे. शुभम गुप्ताने तर वरून जो काही निधी आला होता शाळांसाठी आदर्श किंवा बनवण्यासाठी वगैरे, त्यासाठी तर खूप पेपरमध्ये जाहिरातबाजी करून घेतली होती. धुळे तालुक्यातील निकुंबे गावामध्ये त्याने राबवलं होतं. म्हणजे वरून पैसे आले होते, याचा काही त्यात पाठपुरावा वगैरे नव्हता. पण एकीकडे लोकांना दाखवायचं बातम्यांमध्ये मी किती स्वच्छ चारित्र्याचा आहे, आणि दुसरीकडे लोक कामं घेऊन गेली, प्रामाणिक लोक कामं घेऊन गेले तर त्यांना त्रास द्यायचा. असे प्रकारे शिक्षणाधिकाऱ्यांचे असतात, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे असतात. डी गंगाधरण होते मागे, वानमती सी होते, आणि त्यानंतर हा शुभम गुप्ता होता. त्याच्या आधी एक होते, ते त्यांनी व्यवस्थित चांगलं प्रामाणिकपणे काम केलं होतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी. पण त्यानंतर आले यांनी असेच प्रकार केलेत. कोणासोबत वाईट वागणं, कोणासोबत
कोणाची कामं न करणं, म्हणजे प्रामाणिक माणसांची कामं न करणं. बेकायदेशीर असतील तर ते कदाचित करत असतील. आणि यांच्या कार्यकाळामध्येच हे मुख्याध्यापकांचे प्रकार होत आहेत. कधी विद्यार्थ्यांच्या खाऊचे पैसे चोरणे, जे शालेय पोषण आहार असतो, कधी पुस्तकांचे, कधी दप्तर, हे गणवेशाचे, त्या पैशांमधून लाच मागितली जाते. कधी शिक्षकांच्या हजेरीपटावर सही करण्याच्या मोबदल्यात पैसे मागितले जातात. म्हणजे किती घाण प्रकार हे मुख्याध्यापक लोक करत असतात. कधी शाळेच्या दाखल्या घ्यायला कोणी गेलं तर आधी लिहून घेतलं जातं की मी पैसे घेतले नाहीत. लोकही लिहून देतात आणि नंतर 100-100 रुपये मागायचे, असाही प्रकार होतो. आणि वास्तविक धुळे जिल्ह्यामध्ये एकही असा शिक्षक नाहीये की जो मूळ स्थापना दिलेल्या गावात राहत असेल, म्हणजे तो शाळेच्या गावात राहत असेल. GR असा आहे, शासन निर्णय असा आहे की वर्ग 3 कर्मचारी गावातच वास्तव्यास राहिले पाहिजेत. पण धुळे जिल्ह्यामध्येच काय, धुळे तालुक्यामध्ये तर मला एकही असा शिक्षक दिसला नाही. आणि गट शिक्षणाधिकारी सुरेखाबाई देवरे ही बाई या विषयावर बोलली तर नाहीच, हिने काही कारवाईच केली नाही. हिच्याकडे भरपूर तक्रारी गेलेल्या आहेत. मी सुरेखाबाई झोपेत कारभार करते का दुर्लक्ष करायचं जाणून बुजून? माझा व्हिडिओ जर ती बाईपर्यंत पोचत असेल किंवा हे जे नावं घेतलीत मी त्यांच्यापर्यंत पोचत आहे, त्यांनी मनाला विचारावं स्वतःच्या, यांनी काय काय खोटानाटेपणा करून लोकांना त्रास दिलेला आहे, प्रामाणिक लोकांना कसा त्रास दिलेला आहे. आणि हे जे मुख्याध्यापक आहेत प्रदीप पुंडलिक परदेशी, कुसुंबा आदर्श हायस्कूलचे, शाळेचं नाव आदर्श, आणि असे कारभार करतात हे लोक, फक्त पैसे कसे उकळायचे. पण मला नाही वाटत की मुख्याध्यापक स्वतःच्या मर्जीने पैसे उकळत असतील, कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे शुभम गुप्ता आणि आकलाडे वगैरे आणि मोहन देसले यांचा. त्याच्यामुळे मी तर म्हणतो की हे कदाचित हे वरती पोचवत असतील पैसे, जसं म्हणजे वाटतं तसं प्रत्यक्ष. कारण पोलीस विभागाला सुद्धा टार्गेट दिलं जात होतं मागे. आपण बघितलं ते एका शिवसेना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्र्यांनी टार्गेट दिलं होतं म्हणे, असा एक प्रकार उघडकीस आला होता की दर महिन्याला 100 कोटी आम्हाला पोचवत जा म्हणून. तसं या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याला काही टार्गेट दिलंय का? म्हणजे टार्गेट मंत्रालयातून आलेलं आहे की जिल्हा परिषदेतून ठरवलं जातं की शिक्षकांनी एवढे पैसे गोळा करून द्यावेत? आता शाळेचा निधी वगैरे या बाबी त्या सांगितल्या जातात वरवर, पण प्रत्यक्षात मला तरी तसं नाही वाटत. कारण मी पण अनेक शाळांमध्ये जात असतो. अंतर्गत गोष्टी शिक्षक लोक सांगत असतात, हायस्कूलचे शिपाई वगैरे गोष्टी सांगत असतात कधी कधी. पण मला नाही वाटत की हे खर्च अशा प्रकारे होत असेल, ते वरती पोचवले जात असतील ही शंका आहे. आणि सुरेखाबाई देवरेने याचं स्पष्टीकरण करावं, मी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. दुसऱ्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना मी तर बोलू शकत नाही, मला ज्यांचा अनुभव आला त्यांच्या संदर्भात बोलतो. प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्या प्रकरणाची चौकशी या बाईने उलट्याच पद्धतीने करून टाकली. म्हणजे जे तक्रारदार होते त्यांनाच फसवून टाकलं त्या प्रकरणामध्ये. अशा या बाईच्या कारणामे आहेत सुरेखाबाई देवरेचे. ही बाई प्रामाणिक लोकांना त्रास द्यायचे, म्हणजे पैसे गोळा करण्याचं डेफिनेटली मी तर म्हणतो ना, हे जे पैसे गोळा होतात ना दाखल्यांच्या माध्यमातून, हे असे कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही प्रकारे शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून, हे पैसे या बाईने याकडे जात असतील. आणि मला पूर्ण शंका आहे की ही बाई वरती पोचवत असेल, सुरेखा देवरे. म्हणूनच ही बाई पूर्ण गावातील लोकांना मॅनेज करते, लोकांच्या खोट्या सह्या करते. आणि लोकांच्या आता आता आपल्यासारखे सर्वसामान्य लोक असतात, आपलं कोणी ऐकणार नाही. पण गट शिक्षणाधिकारीच काय, मुख्याध्यापकाने जर सांगितलं ना, वरून जर फोन आला ना कोणाचा आहे, गट शिक्षणाधिकारी मॅडम येत आहेत, गावातील मूर्ख पालक लोक कोऱ्या कागदावर सह्या करायला तयार असतात. आणि सरपंच, विशेष म्हणजे सरपंचाला हाताशी धरतात. एखादा भ्रष्ट सरपंच असतो एखाद्या गावामध्ये, त्या सरपंचाला काही घेणं देणं नसतं. त्याला मॅडमांचा आदेश आला, माझ्या पोरांची कामं होतील, माझ्या कार्यकर्त्यांची कामं होतील, मॅडमांचं ऐकून तो 10-5 लोक सहज जमवतो की ही कारवाई करून टाकायची अमुक अमुकवर. भ्रष्ट प्रकारचे सरपंच अशाच प्रकारचे असतात. आता हे सरपंच कोण, काय वगैरे कसे असतात, आपण या सरपंचांचं सुद्धा आपण काळाबेरा काढण्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहोत. आता याच व्हिडिओत आपण काही सर्व गोष्टी सांगणार नाहीत. पण तुम्हाला जर अशी व्हिडिओ नियमित पाहिजे असतील तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा, बाजूचे घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर दाबा. तुमच्याकडे अशा प्रकारचे काही विषय असतील तर ते पोचवत चला. आणि पुरावे पाहिजेत पण त्याचे, कारण पुरावे जर नसतील तर आपल्याला बोलता येत नाही त्या गोष्टींवर. मग ते कितीही आपण प्रामाणिक असू आणि किती आपली खरी बाजू असेल, पण पुरावे नसल्यामुळे आपण बोलू शकत नाही. आता मी या व्हिडिओमध्ये जे काही बोलतो हे अगदी प्रत्यक्ष मला आलेले अनुभव आहेत.
प्रत्यक्ष काही सामाजिक कार्यकर्त्यांना आलेले अनुभव आहेत आणि मी डोळ्यांनी पाहिलेले अनुभव आहेत आणि म्हणून मी एवढ्या निर्भीडपणे बोलतो. पण एखादा माणूस जर असेल तोंडी सांगत असेल तर मी तरी त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, म्हणून त्याने कागदपत्र मला पाठवावीत जेणेकरून मी ती माहिती समोर सांगू शकेल विश्वासाने. एवढं लक्षात ठेवा. आणि असे घोटाळे होऊ नयेत, शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या अशा घटना होऊ नयेत, असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. लोकांमध्ये जनजागृती होणं आणि एक प्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करणं हा आपला उद्देश आहे. आणि आपण जी नावं घेतलीत लाचलुचपत विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांची, कदाचित एखादं नाव त्याच्यामध्ये सुटलं असेल किंवा एखादं चुकीचं नाव घेतलं गेलं असेल तर तेवढं सांभाळून घ्या. सर्वच काही मी प्रत्यक्ष ओळखत नाही पथकातील लोकांना. पण असे जे घटना तुम्हाला कुठेही होत असतील तर ते कळवत राहा, कागदपत्र देत राहा. आपण कुठल्याही विषयावर व्हिडिओ बनवतो, फक्त शिक्षण क्षेत्रच नाही. रेशन असेल, घरकुल असेल, शासकीय योजना असतील, संस्थाचालकांचे होणारे गैरव्यवहार असतील, विविध कार्यकारी सोसायटीत होणारे गैरव्यवहार असतील, सरपंच ग्रामसेवकाचे कारनामे असतील. काही गावांमध्ये तर सरपंच आणि बॉडीवरील लोक काय करतात की एखाद्या मोठा ज्याच्यावर थकबाकी जास्त असेल ना त्याच्याकडून गुपचूप लाच घेतात आणि त्याची थकबाकी नील करून देतात. 5 वर्ष त्याला असंच काढून देतात आणि पुढच्या 5 वर्षात सरपंच बदलून जातो, पण त्याला तर सरपंचाला, ग्रामसेवकाला वगैरे या टोळीला पैसे मिळून जातात तेवढे. असेही प्रकार होत असतात. असे प्रकार जर तुमच्या गावात होत असतील तर ते पण बघा. रोजगार हमीच्या कामासाठी किंवा सिंचन विहिरीसाठी वगैरे काही सरपंच अशा सह्या करतात पैसे घेऊन, किंवा ग्रामसभा होत नाहीत काही गावांमध्ये, सह्या केल्या जातात फक्त सभा झाल्याचं 5-50 लोकांच्या. तुम्हाला आम्ही विहिरी मंजूर करून देतो, लेबर दाखवून देतो मजूर रोजगार हमी योजनेअंतर्गत, आणि तुम्ही ग्रामसभेच्या मास्टरवर सह्या करून टाका. असेही प्रकार होतात. आता असाही एक विषय आपल्याकडे आलेला आहे, परंतु ती गोष्ट खूप जुनी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ तयार करावा की नाही या संदर्भात मी विचार करतोय थोडा. पण लेटेस्ट जर काही असेल तर नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा, लगेच करा.